सर्व मित्रांना हृदयस्थ नमस्कार। आजचा विषय आहे अबू तालिब शाहिस्ते खानाची स्वराज्यावर मोहीम। महाराजांची भूमिका 3 वर्ष या स्वराज्यामध्ये शाहिस्ते खान ठाण मांडून बसला होता। त्या शाहिस्ते खानाचे पुढे काय झाले याचा संक्षिप्त इतिहास आपण या भागात पाहणार आहोत। मित्रांनो, हा विषय सर्वांच्या परिचयाचा आहे। अफजल खानाला मारल्यानंतर 18 दिवसात शिवाजी महाराजांनी सातारा, सांगली, कोल्हापूर, पन्हाळा ते थेट विशाळगडापर्यंत मुलूक जिंकून घेतला। हा सर्व मुलूक आदिलशाही अखत्यारीतला मुलूक होता। त्यामुळे साहजिकच विजापूरच्या दरबारात भीतीचे वातावरण पसरले, कारण कदाचित महाराज विजापूरही घेईल। आपल्या मदतीसाठी सैन्य पाठवावे अशी अली आदिलशाहने मोगलांना विनंतीचे पत्र पाठवले। औरंगजेबाने सुद्धा वेळ घालवला नाही, कारण महाराजांनी जुन्नरची बाजारपेठ व मुघलांचा मुलूक लुटलाच होता। त्याने दक्षिणच्या सुभेदारीवर शाहिस्ते खानाची नेमणूक केली। शाहिस्ते खान औरंगाबादला आला। आलमगीर नाम्यामध्ये औरंगजेबाने दिलेली आज्ञा पुढील प्रमाणे आहे, मराठीत सांगतो। अमीरुल उमरा अबू तालिब शाहिस्ते खान, तुम्ही भक्कम सैन्य घेऊन शिवावर चाल करून जा। शिवा दृष्टाचे पारिपत्य करा। शिवाचा प्रदेश आणि किल्ले जिंकून घ्या आणि शिवाची सगळी बंडाळी मोडून टाका, असा औरंगजेबाने शाहिस्ते खानाला खलिता पाठवला। हा खलिता शाहिस्ते खानाकडे दाखल झाला। 11 फरवरी 1660 रोजी त्याने औरंगाबाद सोडले, आताचे छत्रपती श्री संभाजी महाराज नगर। नांदेडचा फौजदार मुख्तार खान याची औरंगाबादचा प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली। तो औरंगाबादला पोहोचला। शाहिस्ते खानाचा वकील मोहम्मद सादिक याच्या मार्फत विजापूर व सिद्दीजोर यांच्याशी पत्रव्यवहार होतच होता। कुठल्याही परिस्थितीत शिवाला सोडू नका, आपल्या दोघांच्याही तावडीत आता शिवा सापडलेला आहे, लवकरच शिवाला आपण नेस्तनाबूत करू, असे त्याने पन्हाळ्याला जो सिद्दीजोहर होता त्याला पत्र लिहिले। 9 मे 1660 ला शाहिस्ते खान पुण्याला पोहोचला। त्याने पुण्याचा लालमहाल आपल्या ताब्यात घेतला। सलाबत खान दख्खनी याची कोकणचा फौजदार म्हणून नेमणूक करण्यात आली। इतरही अनेक सरदारांच्या वेगवेगळ्या ठिकाणी नेमणुका करण्यात आल्या, पण एक गोष्ट सांगू का, त्यांच्या हातात काहीच आले नाही। अबू तालिब शाहिस्ते खान आता विचारात पडला। हिंदवी स्वराज्याचा मैदानी मुलूक तर आपण बळकावला, पण शिवाजीचे किल्ले आपल्या ताब्यात येत नाही। त्यातल्या त्यात हे मराठे जवळच्या किल्ल्याहून येतात, तो ढाल टाकतात व खल्ला करतात। दोंड, बारामती, सुपे, शिरवळ, सासवड इथे असेच निकराचे लढे झाले। आम्हाला हातावर हात चोळूनच गप्प बसावे लागते। म्हणजे काय अवस्था होती। म्हणूनच शिवाजीचे किल्ले मिळवून मुलखावर पूर्ण ताबा मिळवायचा यासाठी त्याने आपला प्रमुख सरदाराची बैठक बोलवली। हा विचार त्याने आपल्या सर्व सरदारात बोलून दाखवला। त्याचे सर्व सरदार मूग गिळून गप्प बसून होते, कोणी काही बोलायला तयार नव्हतं। शेवटी शाहिस्ते खान म्हणाला, शिवाचा किल्ला जिंकायला अगदी सोपा व छोटा असेल याची माहिती काढा। शाहिस्ते खानाने इतरांना विचारपूस केल्यानंतर एक सरदार म्हणाला, पुण्याच्या उत्तरेत चाकण नावाचा छोटा किल्ला आहे, त्या किल्ल्याला आपण सहज जिंकू शकतो। शिवाय हा भुईकोट किल्ल्यावर शिबंदी ही फार थोडी आहे, म्हणजे सैनिक, दारुगोळा हे फार कमी आहे। शाहिस्ते खानाने चाकणवर स्वारी करण्याचा हुकूम सोडला। आता चाकणचा किल्ला काही डोंगरी किल्ला नव्हे, तो एक भुईकोट किल्ला। सारे मोगल सैन्य शाहिस्ते खानासकट चाकण भोवती गोळा झाले। 1.25 लाख मोगलांच्या गराड्यात चाकणचा शूर किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याने 2.5 महिन्याच्या वर किल्ला लढविला। स्वतः शाहिस्ते खान नेतृत्व करीत होता। मोगलांचे 268 सैनिक यमसदनी गेले।
640 मोगल सैनिक गंभीर जखमी झाले. एका लहानग्या किल्ल्याने मोगलांचे जबर नुकसान केले. किल्ल्यातील शिबंदी सुखरूप जाऊ देण्याच्या बदल्यात शाहिस्तेखानाला चाकण मिळाला. एकट्या चाकणने मोगलांची दुर्गती केली. एका छोट्या भुईकोटाच्या बदल्यात दारुगोळा खर्च झाला, पैसा खराब झाला, माणसं खर्ची झाली. आता शिवाजी राजांच्या इतर किल्ल्याचा विचार न केलेला बरा असा सारासार विचार करून शाहिस्तेखान पुन्हा पुण्याला परत आला. इकडे महाराज सिद्दीजोहरच्या वेड्यातून पन्हाळ्यातून निसटले व विशाळगडला दाखल झाले. सिद्दीजोहरचे बळ आषाढ पौर्णिमेच्या पाण्यात वाहून गेले. राजगडला महाराज दाखल झाले. महाराजांनी विचार केला, मोगल व विजापूर या दोघांशी एकाच वेळी लढा देणे शक्य नाही, म्हणून महाराजांनी पन्हाळा विजापूरला देऊन टाकला व आपले सर्व लक्ष आता शाहिस्तेखानावर केंद्रित केले. नाच गाणे ऐकण्याशिवाय शाहिस्तेखानाला पुण्यात दुसरे कामच नव्हते. बसल्या जागी शाहिस्तेखानाने परांड्याचा आदिलशाही किल्लेदार याचे मन वळविले व परांड्याचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. मुघलांचा हा बर्ताव काही आदिलशाहीला आवडला नाही. एकतर आमच्या तावडीतून शिवाजी निसटला आणि दुसरे ज्याला मदतीला बोलवले तोच आमचा मुलूक लुटतोय. आदिलशाही आता मोगलांपासून 2 हात दूर झाली. आम्ही चाकण घेतला, परांडा घेतला, आता कोकण घेऊ. प्रयत्न करायला काय हरकत आहे, म्हणून त्याने कारतलब खान याला कोकणची जबाबदारी दिली. कारतलब खान हा बरेच सैन्य घेऊन लोणावळा घाटावरून खोपोलीच्या दिशेने उतरला. हे अरण्य 9 किलोमीटर लांबीचे आहे. जवळच उंबर नावाचे एक खेडे आहे, म्हणून या घाटाला उंबरखिंड म्हणतात. या संपूर्ण प्रदेशाला म्हणजे या जंगलाला उंबरखिंड असं म्हटल्या जाते. मोक्याच्या ठिकाणी कारतलब खानाचे सैन्य येताच महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अचानक हल्ला केला. लढा निकराचा झाला. कारतलब खान याला पुढेही जाता येईना आणि मागेही सरकता येईना. त्याने महाराजांजवळ माफी मागितली. शिवाजी महाराजांनी कारतलब खानाच्या सैन्याचा सारा सरंजाम आपल्या ताब्यात घेतला आणि मगच त्याला परत जाऊ दिले. ही सर्व माहिती मराठी साधनात बकरी, शिवभारत, जेदेश शकावलीत आलेली आहे. मुघल साधनाने या लढाईला विशेष महत्त्व दिले नाही. मुघल इतिहासकाराच्या मते ही क्षुल्लक बाब होय. एवढ्यावर मोगल थांबले नाही. मोगलांच्या दृष्टीने कारतलब खानाची मोहीम यशस्वी झाल्याचे लिहिले आहे. हा निव्वळ खोटारडेपणा मोगलांनी आपल्या साधनात घालून ठेवलेला आहे. आश्चर्य व दुर्दैव एकाच गोष्टीचे वाटते. आमचे काही विद्वान मोगलांचे हे चंदन उगाळीत बसले आहे. महाराजांनी आपल्या सैन्याच्या 2 फळ्या केल्या. एका फळीचे नेतृत्व नेतोजी पालकर यांच्याकडे दिले. त्यांना मोगलांशी लढा देण्याचे काम दिले. तर महाराज दक्षिणेकडे आदिलशाही कोकणच्या इलाक्यात चाल करून गेले. दाभोळ, पाली, संगमेश्वर, चिपळूण, राजापूर, शृंगारपूर येथील लहान लहान राज्ये महाराजांनी नष्ट केली. तेथून मुबलक संपत्तीचाही लाभ झाला. महाराजांनी पुढे मोर्चा वळविला राजापूरला. इंग्रजांचा मूर्खपणा हा की पन्हाळगड वेढ्यात त्यांनी सिद्दीजोहरला तोफा व दारुगोळा पुरविला होता. महाराजांनी राजापूरची वकार खणून काढली. हेनरी रेविंग्टन, रिचर्ड टेलर, रॅडॉल्फ टेलर, फिलिप जिफॉर्ड यांना अटक करण्यात आली. शाहिस्तेखान पुण्याला चिपकला तो चिपकलाच. काहीच करायचे नाही, पण पुणेही सोडायचे नाही इतका तो पुण्याच्या प्रेमात पडला. सैनिकी दस्ते पाठवायचा, पण त्या परत यायच्या. त्यांच्या त्याने विशेष काही होत नव्हते. बादशाह औरंगजेबाच्या कानावर ही खबर गेली. त्यामुळे औरंगजेबाने शाहिस्तेखानाला मदत करण्यासाठी म्हणून जोधपूरचा महाराजा जसवंत सिंग याला पाठवले. जसवंत सिंग आला, पण परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. पण मोगली अखबारात अनेकांच्या पराक्रमाच्या नोंदी आहेत.
जसे की नामदार खानाने फार मोठा पराक्रम केला. त्याने 70-80 खेड्यांना आगी लावल्या, 1000 गुरेढोरे व 300 स्त्री पुरुषांना आपल्या ताब्यात घेतले, असे अनेक सरदारांचे वर्णन आहे. महाराजांच्या किल्ल्याकडे मात्र कोणी फिरकले नाहीत. शाहिस्तेखान महाराजांचे किल्ले घेण्यास अपयशी ठरला. शाहिस्तेखानाने पुन्हा एक पवित्रा घेतला, पैशाचे आमिष दाखवून महाराजांचे अनुयायी फोडण्याचा. पण त्याचा हा प्रयत्नही अपयशी ठरला. काही माणसे फुटून निघाली, पण अशी माणसे फारच थोडी होती. शाहिस्तेखान उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्याचे गुण मोगल साधनांनी गायले आहे. तारीख ए दिलकुशाचा लेखक भीमसेन सक्सेना शाहिस्तेखान पुण्यात राहत असे, तो लिहितो. शाहिस्तेखान पुण्यात राहत असे, त्या प्रदेशात शांतता स्थापन व्हावी यासाठी शाहिस्तेखान प्रयत्न करत होता. या सुमारास शाहिस्तेखानाची मुलगी परी बेगम हिचे लग्न शाहिस्तेखानाचा भासा कामगार खान याच्याशी करावयाचे ठरले. कामगार खान हा औरंगजेबाचा मुख्य प्रधान जाफर खानचा मुलगा. हे लग्न पुण्यात मोठ्या थाटात पार पडले. भीमसेन सक्सेनाने एक हकीकत अतिशय गमतीशीर दिलेली आहे. एकदा नामदार खान शाहिस्तेखानाला म्हणाला, आपण माझ्या हाताखाली मुबलक सैन्य द्या, मी शिवाजीचा पाडाव करून आणतो. यावर शाहिस्तेखान म्हणाला, आपण जर शिवाजीला संपवला तर बादशाला दख्खनेत प्रबळ शत्रू उरणार नाही व तो आपल्याला कंधार मोहिमेवर पाठवील. त्यापेक्षा पुणे काय वाईट आहे. म्हणून शिवाजी विरुद्ध तू चालवलेली मोहीम थांबव. रमजानचा महिना सुरू झाला. नाच गाणे, खानावळींना ऊत आला. याच सुमारास शाहिस्तेखानाच्या छावणीवर 5 एप्रिल 1663 महाराजांनी धाडसी हल्ला चढवला. तो यशस्वी झाला. शाहिस्तेखानाच्या जीवावर बेतले होते, पण त्याची 3 बोटे कापली गेली. त्याचा मुलगा अबुल फजल मारला गेला. आता या हल्ल्याचा प्रत्यक्ष साक्षीदार भीमसेन सक्सेना याचा काका श्यामदास हा शाहिस्तेखानाच्या बक्षीचा कारकून. तो हल्ल्याच्या दिवशी छावणीत हजर होता. दुसरा इतिहासकार खापी खान. भीमसेन सक्सेना व खापी खान या दोघांच्या हकीकती बऱ्याच अंशी जुळतात. मराठी साधने जेदे शकावली आणि सभासद बकर या सारखीच माहिती आलेली आहे, तर बाकीची साधने अतिशयोक्तीने भरलेली आहेत. युरोपियन लोकांच्या नोंदी ऐकीव माहितीवर आधारलेल्या आहे. भीमसेन व खापी खान यांच्या माहितीवरून शिवाजीने आपल्या 200 सैनिकासह रात्रीच्या वेळी छावणी गाठली. तो जसवंत सिंगाच्या छावणीच्या समोरून आला. त्याने मुतपाक खाना व अंतपुरातील भिंत फोडली व त्याचे माणसे व शिवाजी आत शिरले. आत घुसलेल्यांनी हल्ला केला. अबू फतल मारला गेला. शाहिस्तेखानाला 2 जखमा झाल्या. याही पुढे भीमसेन सक्सेना म्हणतो, जसवंत सिंगाच्या अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे त्याला दोषी ठरवता येण्यासारखे आहे. 3 वर्ष पुण्यात राहिलेला शाहिस्तेखान 3 दिवसात औरंगाबादला परतला, पण सैन्य जसवंत सिंगाच्या नेतृत्वाखाली पुण्यातच होते. 1663च्या नोव्हेंबरमध्ये जसवंत सिंगांनी सिंहगडाला वेढा दिला. मराठ्यांनी जोरदार हल्ला चढवला. यात अनेक मोगल व राजपूत ठार झाले. दारू गोळ्याच्या स्फोटामुळे अनेक सैन्य जाया झाले. जसवंत सिंगाने मराठ्यांचा सपाटून मार खाल्ला. शेवटी निराश होऊन जसवंत सिंग आणि राव भाऊ सिंग हांडा औरंगाबादला परतले. शाहिस्तेखानाच्या या दख्खन मोहिमेची आलमगीर नामा या ग्रंथाने नोंद केली, पण ती कशी केली हे सांगतो. शाहिस्तेखानाला किल्ला जिंकता आला नाही, पण तो यशस्वी झाला. त्याने अनेक अडचणीवर मात केली आणि ही मोहीम चालवली असं लिहिलेलं आहे. या प्रसंगी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला त्याच्या मोगली अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पारसी पत्राची चर्चा अनेकदा होताना दिसते. त्याचा मराठी भाषांतर असे आहे. महाराज म्हणतात, दूरदर्शी लोकांना हे माहिती आहे की गेल्या 3 वर्षापासून बादशाहकडून या भागात प्रसिद्ध सेनापती आणि अनुभवी अधिकारी पाठवण्यात येतात. तुमचे लोक कायम वल्गना करतात की आम्ही शिवाजीला पकडून आणू म्हणून.
पण तुम्हाला माझा मुलूक कसा आहे हे माहीत आहे का? माझा मुलूक डोंगर दऱ्यांनी भरलेला आहे, नद्या नाल्यांनी भरलेला आहे. माझा मुलूक जिथे आहे तिथे आज 60 किल्ले उभे आहेत माझे. इथे अफजल खान माझ्यावर चालून आला होता, त्याची अवस्था मी काय केली हे तुम्हाला माहिती आहे. इथे शाहिस्ते खान येऊन बसला होता, तुमचा मामा, बादशाहचा मामा, त्याची काय हाल झाले तुम्हाला माहिती आहे. हे सर्व माहीत असताना तुमचे लोक अशा कशा काय वल्गना करतात की आम्ही शिवाजीला पकडून आणू म्हणून. समंदे तलाश बेकयास, इथे माझ्या मुलखात कल्पनेचा घोडा चालवणे देखील अवघड आहे. इन कसरा मुहाफिजत ए वतन खुद लाजिम, इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मी टू प्रोटेक्ट माय ओन लँड. माझ्या मातृभूमीचे रक्षण करणे हे माझे परम कर्तव्य आहे. अशा प्रकारचे ते पत्र आहे. मित्रांनो, मी इथेच आपली आज्ञा घेतो. जय शिवराय.